नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभागामार्फत एक महत्त्वाची भरती प्रक्रिया आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2023 मध्ये ही जी भरती प्रक्रिया आहे, ही भरती प्रक्रिया आली होती, परंतु नवीन बिंदू नामवाली आल्यामुळे, नवीन पदं ॲड झाल्यामुळे ही जाहिरात परत आलेली आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याची पात्रता जी असणार आहे, 10वी 12वी पदवीधर कोणत्या कोणत्या पदासाठी असणार आहे व एकूण जागेची माहिती याची डिटेल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील सर्व त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबत तुम्ही माहिती इतर विद्यार्थ्यांना शेअर करायची व व्हिडिओला लाईक करायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवीन जाहिरात, हा जो ड्राफ्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो ड्राफ्ट आपल्याकडे आलेला आहे आणि डिटेल जी काही जाहिरात असेल त्याच्या डेट्स असतील त्या जाहिरात पूर्ण आल्यानंतर आपल्याला कळल्या जातील. तर हा जो ड्राफ्ट आहे याच्यामध्ये बघा, आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य याच्यामध्ये तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर कोणती कोणती पदं आहेत बघा. तर ग्रुप सी ची जी पदे आहेत त्याच्यामध्ये आदिवासी विकास निरीक्षक आहे, संशोधन सहाय्यक, नंतर सांख्यिकी सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, अशा पद्धतीची तुम्हाला इथे पदे बघायला मिळत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जी वेबसाईट आहे ती वेबसाईट तुम्हाला इथे दिसते, https://maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला इथे तुम्ही बघू शकताय. त्यासोबत तुम्हाला जे फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तो फॉर्म तुम्ही जी IBPS online.ibps.in या वेबसाईटवरून तुम्हाला त्याचा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर बघा, आता पदे कोणती कोणती आणि किती आहेत ते बघा. तर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक एकूण 7 पदे देण्यात आलेली आहेत. कास्ट वाईज त्या पदाचं तुम्हाला इथे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर संशोधन सहाय्यक याच्यासाठी तुम्हाला एकूण 4 पदे आहेत. त्यानंतर उपलेखपाल, मुख्य लिपिक एकूण 16 पदे, आदिवासी विकास निरीक्षक एकूण 1 पद, वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक एकूण 61 पदे, त्यानंतर लघु टंकलेखक एकूण 3 पदे, गृहपाल पुरुष 14 पदे, गृहपाल स्त्री 10 पदे, अशी एकूण विद्यार्थी मित्रांनो पूर्ण 600+ पदावरती वेगवेगळ्या पोस्टची जाहिरात निघालेली आहे. तर तुम्ही ज्या पदासाठी इलिजिबल आहात त्या पदाची आता आपण शैक्षणिक अर्हता किंवा पात्रता काय आहे ते बघणार आहोत. तर बघा, शैक्षणिक अर्हता व अनुभव. पहिले जे पद आहे ते वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते तुम्हाला संशोधन सहाय्यक, याच्यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची जी पदवी धारण करत आहेत त्यामध्ये गणित व अर्थशास्त्र किंवा वाणिज्य यापैकी तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. उपलेखपाल, मुख्य लिपिकमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे. आदिवासी विकास निरीक्षकमध्ये पण तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत ते विद्यार्थी एलिजिबल आहेत आणि ज्यांच्याकडे पदव्युत्तर पदवी म्हणजे त्यांच्याकडे मास्टर असणार आहे असे विद्यार्थी पण या पोस्टसाठी एलिजिबल असणार आहेत. नंतर आहे वरिष्ठ लिपिकसाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि गणित आणि अर्थशास्त्र विद्यामध्ये तुम्हाला तुमचा विषय असणं आवश्यक आहे. लघु टंकलेखकमध्ये पण तुम्हाला जर बघितलं तर तुम्ही सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन तुम्ही पास असणं आवश्यक आहे व तुमच्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. अधीक्षकसाठी पण तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याणची तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. अधीक्षकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठात समाजकार्य व समाज कल्याण प्रशासनाची तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ग्रंथपाल, तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे व ग्रंथपाल प्रशिक्षणमधील तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. सहाय्यक ग्रंथपालसाठी पण ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी पास आहे असे विद्यार्थी एलिजिबल आहेत व तुमच्याकडे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण करणं आवश्यक
आहे. प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तुमच्याकडे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी तुम्हाला पास SSC एक्झाम त्यांनी 10वी परीक्षा पास केली आहे ते तिथे एलिजिबल असणार आहेत. नंतर कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर यासाठी 10वी परीक्षा असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला फोटोग्राफीची पदविका किंवा डिप्लोमा किंवा तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या काही पोस्ट आहेत या पोस्टसाठीची जी अर्हताची जी पात्रता असणार आहे त्याचा दिनांक असणार आहे 1/10/2024 पर्यंत तुम्ही तुमचं शैक्षणिक अर्हता किंवा अनुभव धारण केलेला आवश्यक आहे. आता ही जी पोस्ट आहे यासाठी बघा परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे बघा. तर जर तुम्ही इथं बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर एकूण तुम्हाला 120 मिनिटाचा वेळ असणार आहे. किती मिनिटाचा वेळ असणार आहे? 120 मिनिटाचा वेळ असणार आहे आणि तुम्हाला तिथे एकूण 200 गुण तिथे असणार आहेत. एकूण किती गुण असणार आहेत? 200 गुणाची तुमची परीक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये बघा मराठी 50 मार्क, त्यानंतर इंग्रजी 50 मार्क, सामान्य ज्ञान 50 मार्क आणि बुद्धिमत्ता चाचणी 50 मार्क असे एकूण 200 गुणाची तुमची परीक्षा असणार आहे व तुम्हाला त्यासाठी वेळ असणार आहे 120 मिनिटं. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा शुल्क किती असणार आहे, तुमची फी किती असणार आहे बघा. तर जे अमागास आहेत, जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी 1000 रुपये फी असणार आहे व जे मागासवर्गीय आहेत, अनाथ आहेत, दिव्यांग आहेत, मायसैनिक आहेत अशांसाठी 900 रुपये तुम्हाला फी असणार आहे. फी हे तुमचे नॉन रिफंडेबल असणार आहेत. आता बघा ज्या विद्यार्थ्यांनी 2023 मध्ये याची जाहिरात निघाली होती, परंतु आता ती जाहिरात बदलून आल्यामुळे ज्यांनी 2023 मध्ये फॉर्म भरले होते त्या विद्यार्थ्याची जी एक्झाम फी आहे ती तुम्हाला तिथे परत मिळणार आहे. त्याच्यामध्ये बघा अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला ibpsonline.ibps.in या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची डेट अजून आलेली नाही. डेट आल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती लगेच तुम्हाला याची डिटेल जाहिरातीची दिनांक कधीपर्यंत फॉर्म भरायचा आहे याची सर्व माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नवीन ही जाहिरात आलेली आहे आणि ही जी जाहिरात आलेली आहे ती आदिवासी विभाग मार्फत आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे डिटेल जे आहेत, डेट्स जे आहेत त्या डेट्स तुम्हाला लवकरच या जाहिरातीमार्फत मिळणार आहेत. आपण आपल्या एक्झाम गुरु चॅनलवरती पण तुम्हाला याच्या डेट्स लगेचच तुम्हाला कळवणार आहोत. त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचे, आपल्या एक्झाम गुरु चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवायचे व बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करायचे. तर जे विद्यार्थी वेगवेगळ्या एक्झामची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी आजच या जाहिरातीच्या डिटेल माहिती घेऊन ठेवायची व आपण कोणत्या पोस्टसाठी इलिजिबल आहोत याची माहिती घ्यायची. हा जो ड्राफ्ट आहे तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच माहिती द्यायची होती. धन्यवाद.